शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 195 रुपयांची वाढ. व्यावसायिक LPG सिलेंडरची नवीन किंमत मुंबईमध्ये 2031 रुपये असतील, तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले. दिल्लीमध्ये प्रीमियम पेट्रोलचे दर 149 वरून 160 रुपयांवर, तर प्रीमियम डिझेल 91 रुपये 49 पैशांवरून 92 रुपये 99 पैसे प्रति लिटर. नागपुरात 3 दिवसात LPGच्या दरामध्ये 15 रुपयांची वाढ. शहरातील 80% पंप बंद, तर रत्नागिरीमधील LPG ऑटो गॅस पंपाला तब्बल 12 दिवसानंतर गॅसचा पुरवठा. विमान इंधनाच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या. विमान इंधन 2 लाख रुपयांच्या पार. दिल्लीमध्ये ATFची किंमत आता 96,000 रुपयांवरून 2,07,000 रुपये प्रति किलो लिटर. भारतीय LPG जहाज BWTYR मुंबईत दाखल. 22,500 मेट्रिक टन LPG गॅस घेऊन जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर. इराणची मायक्रोसॉफ्टसह 18 टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी. इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार. गुगल, ऍपल कंपन्यांवर देखील हल्ल्याची धमकी. अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास. पोलीस कोठडी संपल्यानंतर भोंदूची जेलमध्ये रवानगी. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये खरातला उद्या पुन्हा कोर्टात हजर करणार. भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात SITच्या ताब्यात. नाशिक पोलिसांच्या पथकाकडून खरातच्या घरी शोध मोहीम. तर शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्नी फरार. खरातचा पुण्यातील CA, पुजारी आणि सराफा व्यावसायिकाची चौकशी. खरातने एका बँकेच्या मॅनेजरला 1 कोटी रुपयांची लाच दिली. पुण्यातून घेतलेल्या कर्ज प्रकरणात माहिती उघड. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. NDA मधील काही महत्त्वाच्या नेत्यांची उद्या भेट घेणार. सूत्रांची माहिती. खरात प्रकरणी NCPचे नेते अडचणीत येत असताना सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याला महत्त्व. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. खरातने अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्ली मारली होती. खरातने कुणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला हे समोर येणं गरजेचं. रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ. पुरावे असतील तर रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे द्यावेत. SITकडे जावं. खरातने जादूटोणा केल्याच्या आरोपानंतर मंत्री उदय सामंतांसह बावनकुळेंचा रोहित पवार यांना सल्ला. फुल्ली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता. संगीता तिवारींना अजित पवारांच्या घातपाताचा संशय. तर शरद पवार, अजित पवार एकत्र येऊ नयेत म्हणून कुणी काळी जादू करत होतं का? तृप्ती देसाईंचा सूचक सवाल. जैन मुनींच्या चमत्कारामुळे माझा घसा दुरुस्त झाला या रितू तावडेंच्या वक्तव्यावर राऊतांचं वक्तव्य. तर ट्रोल करणाऱ्या राऊतांच्या जिभेला हाड नाही हा श्रद्धेचा विषय. रितू तावडेंकडनं निषेध. त्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दिवसाकुठल्या अवयवाला गुण असतो. संजय राऊतांच्या जिभेला हाड राहिलं नाही. मला ट्रोल करता. तुमच्या घरामध्ये आया बहिणी आहेत की नाही? जैन मुनींबाबत केलेल्या वक्तव्यावरून ट्रोल झाल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू तावडे संतापल्या. भोंदू खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद. महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू. पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मंत्री आदिती तटकरे यांच्याकडनं स्पष्ट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC दुरुस्तीला मुदतवाढ. योजनेची eKYC दुरुस्ती 30 एप्रिलपर्यंत करता येणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. देशभरात आजपासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू. प्रक्रियेमध्ये 30 लाखाहून अधिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि इतर अधिकारी सहभागी. दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये सुरू होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.